कर्करोग हा एक प्राणघातक रोग आहे, ज्याचा प्रतिबंध करणे खूप महत्वाचे आहे. असे अनेक पदार्थ हिवाळ्यात उपलब्ध असतात, ज्यांच्या नियमित सेवनाने कर्करोगाच्या पेशी वाढण्याआधी संपुष्टात येतात किंवा त्यांची वाढ थांबते आणि कर्करोग टाळता येतो. कॅन्सर हा एक भयंकर घातक आणि जीवघेणा आजार आहे. कॅन्सर अनेक प्रकारचे असतात आणि त्या सर्वांची वेगवेगळी कारणे, लक्षणे आणि धोके असतात. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारावरती लक्ष देणं खूप जास्त महत्वाचं आहे. थंडीच्या दिवसात अशा अनेक खाद्यपदार्थांचे तुम्ही सेवन करू शकता, जे तुमचा कॅन्सरचा धोका कमी करू शकतील. टोमॅटो, कांदा, ब्रोकोली यांसारख्या भाज्या आणि अनेक फळे यामध्ये फायटोन्यूट्रियन्स हे तत्व आढळले जाते. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र-मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फायटोन्यूट्रियंट्स तुम्हाला बॅक्टेरिया, फंगस आणि अन्य धोक्यापासून वाचवते. एवढंच नाही तर या खाद्यपदार्थांमध्ये असे अनेक तत्व समाविष्ट आहेत जे कॅन्सर पासून तुमचा बचाव करू शकतात. ही गोष्ट सुद्धा खरीच आहे की कोणताच खाद्यपदार्थ तुम्हाला पूर्णपणे कॅन्सर पासून वाचवू शकत नाही, पण नियमितपणे धान्ये, फळे आणि भाज्या यांचे योग्य प्रमाणात सेवन केले तर कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत जे काही प्रमाणात कॅन्सरशी लढण्यास मदत करतात, असे शास्त्रज्ञांचेही म्हणणे आहे. तर पहिला आहे टमाटर. टमाटर आपल्या लाल रंगामुळे प्रोस्टेट कॅन्सर आणि हृदयाच्या आजारांसाठी एक सुपरफूड समजले जाते. यात लायकॉपिन नावाचे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स फायटोकेमिकल असते. यामुळेच टोमॅटोला लाल रंग मिळतो. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनामधून हे समोर आले आहे की लायकॉपिन ज्या पदार्थांमध्ये असते ते प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करतात. तर मंडळी, तुम्ही आपल्या आहारात अवश्य टोमॅटोचा समावेश करावा, कारण ही एक भाजी तुम्हाला एवढ्या मोठ्या आजारापासून वाचवू शकते. त्यानंतर आहे हळद. कर्क्युमिन हे हळदीमध्ये आढळणारे एक तत्व आहे, ज्यात ब्रेस्ट, गॅस्ट्रो इंटेस्टाईन, लंग्स आणि स्किन कॅन्सरच्या पेशींना दाबून ठेवण्याची क्षमता असते. NCBI मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार हळदीमध्ये असणारे पेशींची सुरक्षा करणारे गुण तसेच अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म यामुळे हळदीला कॅन्सर विरोधी तत्व म्हणून मोठे महत्व प्राप्त झाले असून खऱ्या अर्थाने हळद येत्या भविष्यात एक रामबाण औषध म्हणून समोर येण्याची शक्यता जाणकार देखील व्यक्त करत आहेत. त्यानंतर आहे बीन्स. बीन्स सारखे फायबरने समृद्ध पदार्थ कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करू शकतात. एका संशोधनानुसार बीन्समध्ये कॅन्सर पासून बचाव करणारे पदार्थ जसे की फेनोलिक ऍसिड आणि एन्थोसायनिन असतात. लाल आणि काळ्या बीन्समध्ये असणारा गडद रंग हा एन्थोसायनिन नावाच्या फ्लेवोनाइडमुळेच येतो. जर तुम्ही आहारात बीन्सचा समावेश करत नसाल तर तुम्हाला बीन्स खायला आवडत नसेल तर ही चूक करू नका व आहारात नक्कीच बीन्सचा समावेश करून कॅन्सर पासून स्वतःला वाचवा. त्यानंतर आहे अक्रोड. NIHच्या एका रिपोर्टनुसार अक्रोडमध्ये कॅन्सर विरोधी लढण्याची क्षमता असते. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि टोकोफेरोल्स सारखे बायोऍक्टिव्ह पदार्थ असतात, जे ट्यूमरचा विकास रोखण्यासाठी सहाय्यक असतात. यामध्ये व्हिटॅमिन E, फायटोस्टेरॉल असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते. ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींच्या इस्ट्रोजन रिसेप्टर्सला फायटोस्टेरॉलच्या माध्यमातून रोखले जाऊ शकते. म्हणूनच अनेक जाणकार देखील आवर्जून अक्रोडचे सेवन करण्याचा सल्ला देतात. हे एवढेसे फळ तुम्हाला एवढ्या मोठ्या आजाराशी लढण्याची ताकद देते. त्यानंतर आहे ब्रोकोली. ब्रोकोली प्रोस्टेट, कोलन आणि ब्लेडर कॅन्सरशी लढण्यासाठी सर्वात चांगली भाजी आहे. यात मोठ्या प्रमाणात सल्फोराफेन आढळले जाते, जो एक अतिशय प्रभावी पदार्थ आहे आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो. याशिवाय कॅन्सर निर्माण करणाऱ्या घटकांना समाप्त करतो. यात फायबर देखील असते आणि त्याचे वेगळे फायदे शरीराला मिळतच असतात.
यामुळे पोट चांगले साफ राहते. त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून आहारात ब्रोकोलीचा वापर केला पाहिजे, कारण याचा एक मोठा फायदा तुमच्या शरीराला मिळू शकतो. त्यानंतर आहे लसूण. लसणात कर्करोगापासून बचाव करण्याची क्षमता आहे असे मानले जात आहे. लसूण मॅक्रोफेज आणि नैसर्गिक किलर पेशी वाढवून कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासून प्रतिबंधित करते. याशिवाय लसणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे अनेक आजारापासून बचाव करण्यास मदत करतात. तुम्ही ते कच्चे जेवणात किंवा लोणचे म्हणून लसणाचा वापर करू शकता. तर आजचा जो व्हिडिओ फक्त सामान्य माहितीसाठी आहे. यातून कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचाराचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.